भाऊंचं ऑपरेशन करू शकतो ना? हो, ऑपरेशन डेटच्या आधी त्यांना 2 दिवस इथे ऍडमिट करावं लागेल, म्हणजे त्यांच्या काही टेस्ट करून घेता येतील आणि मग लगेचच आपल्याला पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करता येईल. ठीक आहे, तोपर्यंत पैशांची जुळणी पण होईल. हॅलो दामिनी मॅडम. फटाक्यांची ऑर्डर देऊन टाका तुम्ही. अरे त्या पोरीला असं गुंडायलाय ना मी, गुलाल आपलाच. बोले तो हानकी बडीव गुलाल उडीव. अरे पोरगी कामासाठी तयार झाली. एक गोष्ट लक्षात ठेव, तिने हो म्हटलंय म्हणून जास्त खुश होण्याची गरज नाही. नाहीतर गुलाल उडवण्याच्या नादात तो तोंडावर पडायचा. आणि हो, आता पुढच्या कामावर फोकस कर. वेळ वाया घालवलेला मला अजिबात आवडत नाही. सावी, तुझे या घरातले दिवस भरत आलेत. सावे, अगं डॉक्टरांसमोर तर बोललीस की पैशाची सोय होईल म्हणून, पण 2 आठवड्यात कशी होणार आहे पैशाची सोय? आई, कशाला टेन्शन घेते? मी आहे ना. मी नाही का म्हटलं तुला, मला अंगदनी काम दिलंय. हे बघ, त्या कामाचा त्यांनी चेक पण दिलाय. किती कष्ट काढशील ग? हे आयुष्य तुझी लयच परीक्षा बघायला लागली बघ सावे. खरं समजा अगदी निखरानं पार पाडायला लागलीस तू. मला लय अभिमान वाटतो तुझा. आई, तू आणि भाऊंनी केलेले संस्कार आहेत आणि त्यामुळं मला लढायची ताकद येते. तुम्हीच दिलेलं सगळं हे, म्हणून मला विश्वास आहे किती पण संकट आली ना तरी ही सावी हारणार नाही. हॅलो हॅलो मॅडम, ओ खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही प्लीज अर्जंट येऊ शकता का? आत्ता? हो हो, आत्ता खूप अर्जंट आहे. हाऊ, पण झालं काय? नाही नाही, मी तुम्हाला असंच नाही सांगू शकत. तुम्ही प्लीज इकडे या, मी तुम्हाला सगळं सांगतो. प्लीज लवकरात लवकर हॉटेलवर या. हा ठीक आहे ठीक आहे, मी येते. हा. आई, मला जरा अर्जंट त्या अंगदच्या हॉटेलवर जावं लागणार आहे. काय झालं ग? समजा ठीक आहे ना? ठीकच आहे सगळं. आता मला तिकडे गेल्यावरच कळ. तू नको काळजी करू. तू जाशील ना नीट घरी? वय वय, मी जाते, पण तू पण नीट जा. काळजी घे स्वतःची. चल, आलेच मी. वय. सावे, अगं आई आहे मी तुझी. तुझ्या आवाजावरनं कळतंय मला तुझ्या मनात काय चाललंय ते. देवा, आता फक्त एकच मागणं आहे. माझी सावी लई कष्ट करायला, लई धडपडायला. तिला तिच्या कष्टाचं फळ मिळू देत बाबा. साहेब येतो आम्ही. जा ना. अंगद, अहो काय झालं? तुम्ही असं का बसलाय? सावी मॅडम, हो काय सांगू तुम्हाला मी. मॅडम, आपला खूप मोठा लॉस झालाय. लॉस? कसला? या प्रोजेक्टसाठी ज्या फायनान्सर कडून मला फायनान्स होणार होतं, हाऊ, नेमकं काय झालंय? काय सांगू तुम्हाला मॅडम.
त्या इन्व्हेस्टरचा फोन आला. मला म्हणतो कसा की माझ्या फायनान्शियल प्रॉब्लेममुळे मी तुम्हाला फंडिंग करू शकत नाही. अरे मी एवढी सगळी तयारी केली आहे, लोकांना हायर केलं, ते सगळ्यांचं पेमेंट केलं, आणि आता हा माणूस मला सांगतो मी तुम्हाला फंडिंग करू शकत नाही. मला तर कळतच नाही मी काय करू. अरे देवा, म्हणजे माझं पण काम जाणार. आत्ताच भाऊच्या ऑपरेशनची तारीख काढून आले होते, आता कसं होणार सगळं. चला, जे पाहिजे होतं तेच व्हायला लागलंय. झालं की अख्खा दिवस संपला तरी हिचा काही पत्ता नाही. एवढं कुठलं काम आहे. धैर्य, अरे तू इथे काय करतोस? तू आधी आराम कर, उठ. आई, बोर झालंय मला. बसून बसून ना कंटाळा आलाय आता. हे सगळ्यांचंच काही ना काहीतरी काम सुरू आहे, पण मी मात्र आपला असंच पडू नये इथं. माहितीये मला, पण तुला आता आरामाची गरज आहे म्हणून आराम करतोयस ना तू. आई, आता किती आराम करू बरं. मला ना खरंच कंटाळा आलाय आरामाचा. माझ्यासाठी एक काम कर ना, उद्या शिक्षण मंडळाची मीटिंग बोला. घरातून का होईना पण ऍटलिस्ट कामाला सुरुवात तर करतो. अरे हो, पण तू अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीयेस. म्हणून तर घरातलं काम करायचं म्हणतोय. नाही, प्रत्येक जण आपापल्या कामासाठी बाहेर जातोच आहे ना. मग मी कशाला असंच बसून राहू बरं इथं. इथं काम सुरू केलं तर कोणाच्या मनात विचार तरी येणार नाही. म्हणजे कामात मन रमून राहील ना. पण आई, प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. हे बघ, तुला जर वाटत असेल ना मी लवकर बरा व्हावा, तर एवढं कर माझ्यासाठी. ठीक आहे, तुझ्या हट्टापुढे माझं कधी काही चाललंय? बोलवते मीटिंग, पण त्याआधी तू आता आराम करणार आहेस हं? हो.